आणखी का मोठी बातमी आहे। 11 दिवसांपासून गोंड गोवारी आदिवासी समाजातील तरुणांचं उपोषण सुरू आहे। आदिवासी गोवारी समाजाने रास्ता रोको सुद्धा केला आहे, तर गोंड गोवारी समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी केली जाते। सरकार उपोषणाची दखल घेत नसल्यामुळे समाज नागपुरात दाखल झाला आहे। गोंड गोवारी आदिवासी समाजाची नाना पटोलेंनी भेट घेतलेली आहे, तर उपोषण या ठिकाणी मागील 11 दिवसांपासून सुरू आहे। गोवारी समाजातील 3 तरुणांचं हे आमरण उपोषण सुरू आहे, पण अजूनही त्यांची दखल घेतलेली नाहीये। दरम्यान हे उपोषण करते नागपुरात असल्याची माहिती समोर येते, तर दुसरीकडे गोंड गोवारी आदिवासी समाजाची नाना पटोलेंनी भेट घेतली आहे आणि या उपोषण स्थळावरून आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी। मी उद्या नागपूरच्या संविधान चौकामध्ये आणि इथे आदिवासी गोंड गोवारी जमातीचे आमरण उपोषण सुरू आहे। गेल्या 11 दिवसापासून हे आमरण उपोषण करत आहे। त्यांच्या मागण्या आहे आरक्षणाच्या, पण कोणी दखल घेत नाही आहे। त्याच्यामुळे आज संपूर्ण विदर्भातनं इथे आदिवासी समाज जो आहे तो इथे पोहोचलेला आहे आणि काय त्यांच्या मागण्या आहे आपण जाणून घेणार आहोत। उपोषणावर बसलेले आहेत, काय तुमच्या मागण्या आहेत? माझं नाव सचिन उदयभान चचाने आहे, माझं यवतमाळ आहे प्रॉपर। माझ्यासोबत माझे सहकारी किशोरजी चौधरी आणि चंदनजी कोहरे बुलढाणा। आम्ही 14 डिसेंबर 2023ला हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे भव्य मोर्चा काढला आणि त्या मोर्चा स्वरूपात आमची मागणी मान्य करण्याकरिता निवेदन देण्यात आले व त्यावेळेला कॅबिनेटची बैठकसुद्धा झाली होती। कॅबिनेटची बैठक झाली, सर्व डॉक्युमेंटरी एव्हिडन्स देऊन सर्व क्लिअरिफिकेशन झालेलं होतं आणि त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सचिव हे सर्व असताना सर्व मुद्दे क्लिअर होऊन 1 जानेवारी 2024 रोजी आम्हाला न्याय मिळेल आणि आमचा GR पारित करू असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं। आम्ही 26 जानेवारीपर्यंत त्यांच्या रिप्लायची वाट बघितली, परंतु आम्हाला कुठलाही रिप्लाय न मिळाल्यामुळे आम्हाला हा आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला। 1 महिना होऊन सुद्धा त्यांनी आमचा GR नाही काढला, त्यामुळे आमचा संपूर्ण समुदाय जो आहे तो आक्रोश होऊन इथे आलेला आहे। जर शासन असंच करत असेल, आमच्या 114 मारले आणि आमचाही जीव घ्यायला तयार असेल, तर आमचे संपूर्ण समाज बांधव जो लाखोच्या संख्येने इथं आलेला आहे तो रस्त्यावर उतरेल। आश्वासन मान्य केलं नाही, त्यामुळे हे आमरण उपोषण सुरू केलं होतं, पण तरी सरकार दखल घेत नाही आहे। त्यामुळे आज हा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आणि त्यामुळे हजारोच्या संख्येने हे बांधव इथे जमलेले आहेत। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।